लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या सिंधुदुर्गातील मालवण मसुरे अंगणेवाडी येथील श्री भराडी मातेच्या जत्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। सकाळपासूनच अंगणेवाडीत मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पाहायला मिळते। मंदिराची आकर्षक विद्युत रोषणाई आणि विविध रंगाच्या आकर्षक फुलांची सजावट अतिशय मनमोहक दिसत आहे। हिंगोली जिल्हा हॉकी असोसिएशनच्या वतीने हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। या स्पर्धेत उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते पार पडले। 10 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर हिंगोलीत पुन्हा हॉकी स्पर्धा सुरू झाल्याने खेळाडूंसह क्रीडाप्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। ही हॉकी स्पर्धा 15 फेब्रुवारीपर्यंत चालणार असून देशभरातील तब्बल 40 संघ या स्पर्धेत सहभागी झाले। यवतमाळच्या आर्णी रोड बायपासवर भरधाव दुचाकी रस्त्यावरील डिवायडरला धडकली। यात एक जण जागीच ठार झालाय तर दुसरा जण गंभीर जखमी आहे। जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहे। या डिवायडरमुळे वाहन चालकांना निर्माण होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत। देवखेड या वेब सिरीजच्या वादावर अखेर पडदा पडलाय। वेब सिरीजचे दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाडांनी अडूर येथील गावकऱ्यांची माफी मागितली आहे। संकासूर नावाच्या असुरावर हा चित्रपट आहे। संकासूर दरवर्षी एकाचा बळी घेतो असं सिरीजमध्ये दाखवल्याने ग्रामस्थांनी आक्षेप घेतला होता। नक्षलवादाच्या सावटातून बाहेर पडत गडचिरोली जिल्ह्याने नवा इतिहास घडवलाय। गडचिरोली जिल्ह्याने कोया कृषी कुंभ 2026 अंतर्गत 1111 किलो नाचणीचा शिरा बनवलेला आहे। तर हा शिरा बनवत जागतिक विक्रम करण्यात आला। या शिऱ्यासाठी 150 किलो नाचणीचे पीठ, 85 किलो तूप, 700 लिटर पाणी, 75 किलो गूळ, 75 किलो साखर तसेच सुका मेवा वापरण्यात आला। या उपक्रमातून नाचणीचे पौष्टिक महत्त्व अधोरेखित करण्यात आले। जेजुरी गडावर शर्यतीचा बैल उधळलाय। गडावर शर्यतीचा बैल पूजेसाठी आणण्यात आले होते। त्यातला एक बैल उधळल्याने भाविकांची पळापळ झाली। त्यामध्ये अनेक जण पायऱ्यांवरून घसरून पडले। ही घटना सीसीटीव्ही चित्रित झाली आहे। अनेक भाविकांना दुखापत झाल्याची माहिती आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात शिवसेना महिला आघाडीने राम मंदिरात महाआरती केली। एकनाथ शिंदेंच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी श्रीराम चरणी प्रार्थना करण्यात आली आहे। अमरावती पोलीस आयुक्तांचा लोक दरबार भरला। लोक दरबारामध्ये 33 तक्रारींचं निवारण करण्यात आलं। यामध्ये अर्जदार आणि गैर अर्जदार यांची समजूत घालून अनेक छोट्या मोठ्या तक्रारींचं निवारण करून समाधान करण्यात आलं। गणगण गणात बोतेच्या जयघोषात येवल्यात गजानन महाराजांच्या प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला। शहरातून संत गजानन महाराजांची भव्य पालखी मिरवणूक निघाली होती। यावेळी भाविकांच्या उपस्थितीत महाराजांची महाआरती करत प्रकट दिन साजरा करण्यात आला। उमरखेड येथील उर्दू शाळेच्या स्नेहसंमेलनात पाकिस्तानी गीतावर सादरीकरण करण्यात आलं। या विरोधात भाजपकडून पोलिसात तक्रार करण्यात आली। हे गीत पाकिस्तान लष्कराचं स्फूर्ती गीत म्हणून ओळखलं जातं असा दावा करण्यात येतोय। शाळा प्रशासनाकडून अद्याप अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही। मात्र संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। मनमाड येथे गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त शोभायात्रा निघाली। संतश्रेष्ठ गजानन महाराज यांच्या 148व्या प्रकट दिनानिमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। शोभायात्रा मिरवणुकीत विविध पथकं सहभागी झाले होते। विद्युत तारेच्या संपर्कात आल्यानं ट्रकनं पेट घेतला। पंढरपूर वाखरी पालखी मार्गावर ही घटना घडली। या मार्गाचं काम सुरू असून कामाच्या ठिकाणी ट्रकमधील सामान उतरवत असताना ट्रकचा विद्युत तारेला स्पर्श झाला। त्यामुळे आगीचा भडका उडाला। कामावर असलेले कामगार वेळेस दूर गेल्यानं जीवितहानी टळली आहे। अंगणेवाडी जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व काळजी घेतली गेली आहे। अंगणेवाडीत अतिरिक्त पोलिसांची कुमक पोहोचली। या यात्रेला राजकीय नेते मंडळी, सेलिब्रिटी येत असल्यानं पोलिसांची कुमक अंगणेवाडीत दाखल झाली आहे। तेलंगणा राज्यात महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला। या घटनेचा सर्वांनी निषेध केला पाहिजे असं मत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी व्यक्त केलंय। गृहमंत्री अमित शहा यांनी अशा समाजकंटकांवर कारवाईचे आदेश दिले पाहिजे आणि पुतळ्याची पुनर्स्थापना करून संरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी वाघमारे करतायत। येवला येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती। कोपरगाव येवला येथील पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। हेलिपॅडवर भाजप पदाधिकारी यांचे अभिवादन मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वीकारले।
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तिसऱ्या वाघिणीला निसर्गमुक्त करण्यात आले। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोयना अभयारण्यात हिरकणी वाघिणीला आणण्यात आलं। चंदा आणि तारा या वाघिणींनंतर हिरकणी कोयना अभयारण्यात आली आहे। 3 वाघिणींमुळे पर्यटकांची संख्या वाढत आहे।